आरोपी होते या प्रकरणात ते देखील आज कोर्टात हजर होते। त्याचबरोबर पवनराजे निंबाळकर ज्यांची हत्या झाली त्या पवनराजे निंबाळकर कुटुंबातील देखील सर्व सदस्य म्हणजे ओमराजे निंबाळकर जे सध्या धाराशिवचे खासदार आहेत ते, आणि त्याचबरोबर त्यांच्या आई ज्या आनंदी देवी राजे निंबाळकर आहेत, पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी, त्या देखील उपस्थित होत्या। ओमराजे निंबाळकर यांचे भाऊ देखील जयराजे हे देखील उपस्थित होते। हे संपूर्ण कुटुंब आज कोर्टामध्ये हजर होतं। या प्रकरणात CBI कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षच विश्वासार्ह नाही असं कोर्टानं निरीक्षण केलं। निकाल वाचनाच्या सुरुवातीलाच न्यायमूर्तींनी हे म्हटलं होतं, या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही असं देखील कोर्टानं म्हटलं होतं। हा धागा सरकारी पक्षासाठी महत्त्वाचा होता, मात्र वारंवार जबाब बदलल्यानं माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही असं कोर्टानं म्हटलेलं होतं। त्याचबरोबर संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवर गुन्हा सिद्ध होत नाही, म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे असा महत्त्वाचा निकाल आज तब्बल 20 वर्ष आणि 17 दिवसानं CBI कोर्टानं दिला। 3 जून 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांची मुंबईतील कळंबोली या ठिकाणी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्याचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे होता आणि त्यानंतर CBIकडे हा तपास सोपवण्यात आला होता। राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता। त्यामुळे या हत्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं आणि तब्बल 20 वर्षांनी हा निकाल येणार होता, त्यामुळे एक उत्सुकता लोकांमध्ये होती। अशातच आज 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला। निकाल वाचन करताना या संपूर्ण प्रकरणाची भिस्त जी आहे ती माफीच्या साक्षीदारावर अवलंबून होती असं न्यायमूर्तींनी देखील सुरुवातीला सांगितलं होतं। या संपूर्ण प्रकरणाचा पाया ठिसूळ असल्याचंही न्यायमूर्तींनी निकाल वाचन करताना सांगितलेलं होतं। कोर्टात नेमकं काय काय घडलं ते देखील जाणून घ्या। 2006 पासून प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी सुरू झाली। न्यायमूर्तींनी सर्वात आधी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे आभार मानले। त्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल वाचनाला सुरुवात केली। या खटल्याच्या सुनावणीला काही कारणास्तव उशीर झाला। 20 वर्षानंतर मी निकाल देतोय असं देखील निकाल वाचनाच्या सुरुवातीला न्यायमूर्तींनी म्हटलं। ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं देखील न्यायमूर्तींनी म्हटलं। एका लोकनेत्याची अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या होते हे दुर्दैवी असल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलं। कळंबोली येथे गोळीबार करून हत्या झाली। सुरुवातीला जो तपास झाला तो कळंबोली पोलिसांना दिला। काही दिवसानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा तपास देण्यात आला होता। त्यानंतर CBIकडे तपास गेला। दोषारोपपत्र येईपर्यंतचा जो तपास आहे त्यानंतर रायगड कोर्टात या प्रकरणाची सुनवाई सुरू होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा खटला या कोर्टात म्हणजे CBI कोर्टात आला। या प्रकरणात अनेक सरकारी वकील बदलले, आरोपींचे जबाब झाले। अंतिम सुनावणीवेळी आता या अधिकाऱ्यांकडे हा तपास आल्याने उशीर झाला। न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल देतोय असं देखील महत्त्वपूर्ण टिप्पणी या कोर्टानं दिली। या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात 127 साक्षीदार झाले। यातील एक आरोपी माफीचा साक्षीदार म्हणून पुढे आला आणि पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली। हा खटला माफीचा साक्षीदार यांच्या साक्षीवर आधारित आहे। या साक्षी पुराव्यामध्ये ओमराजे निंबाळकर आणि आनंदी देवी आणि उस्मानाबादमधील काही लोक, साखर कारखान्यातील सहकारी आणि अन्य 2 नातेवाईक 2002 नंतर पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती। निवडणुकीत पवनराजे पराभव झाल्यानंतर राजकीय हेतूनेच व पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचं
समोर येत होतं. राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचे समोर आले. पवनराजे यांनी 2003 जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं एक पत्र दिलं होतं. या खटल्याची पूर्ण भिस्त ही माफीच्या साक्षीदारावर उभी आहे. न्यायनिवाडा करताना अनेक मागील घटनांची उदाहरणंही दिलेली आहेत. माफीच्या साक्षीदाराचा पुरावा विश्वासात घेण्यापलीकडे तपासात ज्या बाबी समोर येतील त्याचाही विचार व्हावा, असंही निकाल वाचन करताना म्हणण्यात आलं होतं. हा माफीचा साक्षीदार का झाला, त्याला अटक कशी झाली, कोणत्या परिस्थितीत त्याने कबुली जबाब दिले, या गोष्टीचाही विचार केला गेला असं कोर्टानं म्हटलेलं आहे. या प्रकरणात जैन यांच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेनं मुंबऱ्यातून त्यांना ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला अटक केली नाही. गुन्हे शाखेने पुढे त्यांच्यावर 3 गुन्हे दाखवले. त्याची पोलीस कस्टडी घेतली. त्यात त्याला मारहाण करण्यात आली, औषधं बंद केली. मग आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात त्याने हीच साक्ष दिली. 15 दिवस त्याला मारहाण केली जाते, मग कबुली जबाब घेतला जातो. हे अयोग्य असल्याचं देखील या निकाल वाचनावेळी म्हणण्यात आलं. पारसमल जैन माफीचा साक्षीदार. CBI कार्यालयाला हे पत्र मिळालं, मात्र ते पत्र कोणी दिलं हे सांगत नाही. संबंधित अधिकारी यांनी ते पत्र साईडला घेतलं. ही साधीसुद्धा तक्रार नव्हती, एका मोठ्या गुन्ह्याचा भाग होता. हे पत्र पाहिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कान उभे राहायला पाहिजे होते. काही दिवसांनी अधिकाऱ्यांना जाग आली आणि क्लार्कला ते पत्र शोधण्यास सांगितलं. मात्र हे मूळ पत्र आलं कुठून याबाबत काहीही माहिती नाही. साक्षीदार फुतूर झालेला आहे असं देखील कोर्टानं म्हटलंय. हे पत्र पुराव्यात पूरक म्हणून घेता येत नाही. त्यावरील हस्ताक्षर सही बरोबर आहे, मात्र माफीचा साक्षीदार कधी खरं बोलतो, कधी खोटं बोलतो. माफीचा साक्षीदारचा पहिला जबाब झाला तो कायद्याला धरून नव्हता, असं देखील निकाल वाचन करताना कोर्टानं म्हटलेलं आहे. सरकारी पक्षाची ही जबाबदारी होती, न्यायालयाला सांगितले पाहिजे होते. हा जबाब महत्त्वाचा आहे, पण ते केलं नाही. त्यामुळे एक मोठी घोडचूक झालेली आहे. त्यामुळे घोडचुकीमुळे हा पुरावा हुकला आणि त्याला संशयाच्या खाईत ढकलले. कबुली जबाबात आरोपीची व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे होती. हा जबाब घेतेवेळी प्रश्न इंग्रजीत घेतले, मात्र जबाबदार स्वाक्षरी घेतली नाही. जबाब झाल्यानंतर दाखले 2 घ्यायचे असतात. हे दाखले जबाबाच्या आधी दाखवलेले आहेत. हेच दर्शवतं अधिकाऱ्यांनी दुसरा कबुली जबाब देताना साक्षीदाराने पहिल्या जबाबापेक्षा अधिक माहिती दिली. दोन्ही जबाबात तफावत आहेत. बारकाईने एक गोष्ट पाहिली तर पुरावे दाखवण्यासाठी हे मुद्दे जोडले गेलेले दिसून येते. माफीच्या साक्षीदाराबाबत घडलेला हा प्रकार पाहता छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने पाहणं आवश्यक आहे. माफीच्या साक्षीदाराचा मधला जो काळ आहे हा तपासणं गरजेचं होतं. आधी कबुली जबाब दिला, नंतर तो नाकारला. यानंतर विविध अर्ज आहेत. यात विशेष करून माफीचा साक्षीदार सांगतोय त्याला या थोड्याच गुन्ह्यात अडकवले, मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली, औषधं बंद केली, कुटुंबाला मारण्याची धमकी दिली आणि जबाब नोंदवला. असं कोण म्हणतंय? असं माफीचा साक्षीदार म्हणतोय. घटनेच्या दिवशी तो तिथे नव्हता, दुसरीकडे होता. यासाठी नातेवाईक यांनीही तो राज्याबाहेर होता असे जबाब दिले. म्हणजे कोण? माफीचा साक्षीदार. जेव्हा घटना घडली तो तिथे नव्हता असं जबाब जो आहे तो माफीच्या साक्षीदारानं पण दिलेला आहे आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी देखील दिलेला आहे. मात्र माफीचा साक्षीदार आत होता त्यावेळी त्याने लिहिलेल्या अर्जात इतर आरोपी जामिनावर आहे, मी मात्र अटकेत आहे. माफीचा साक्षीदार खोटं बोलत आहे, वेळोवेळी साक्ष बदलतो असं कोर्टानं म्हटलंय. मग तो इतर आरोपींना भेटला. दुसऱ्या आरोपींनी त्याला कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असे म्हटले. साक्षीदाराचे मुंबई म्हणजे नवी मुंबई मीरा भाईंदर येथे अनेक घरं आहेत, दुकानं आहेत. मिठाई
दागदागिने याची देखील दुकाने आहेत. 4.5 किलो सोन्याचं भांडवल त्याच्याकडे आहे. त्याचा कुठलाही उद्योग डब घायला आलेला नव्हता. अशात त्याला 50,000 रुपयाची गरज होती म्हणून त्यानं हे केलं हे पटणारं नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा माफीच्या साक्षीदारानं ही हत्या करण्यासाठी 50,000 रुपये घेतले असं म्हटलं जातं, तेव्हा कोर्ट असं म्हणते की माफीच्या साक्षीदाराकडे मोठमोठे दुकानं आहेत, त्याच्याकडे मोठा पैसा आहे, दागदागिने आहेत, मिठाईचे दुकानं आहेत, त्यामुळे तो 50,000 रुपये घेईल आणि असं कृत्य करेल म्हणजे हत्या करेल हे न पटणारं आहे असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर माफीच्या साक्षीदाराचा हा जबाब पाहता त्याच्या साक्षीने टिकून राहणं पूरक नाही. या प्रकरणाचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त केलेला नाही असं निरीक्षण कोर्टानं केलेलं आहे. CDR काढलेला नाही. अटक करतेवेळी आरोपींचा खिशात काय सापडले याची नोंद नाही. घरजडती घेतली मात्र काही सापडले नाही. मात्र मोबाईल जप्त करणे गरजेचे होते. त्यातून अनेक माहिती समोर आली असती. मात्र आधीही नाही नंतरही नाही. मात्र त्यावेळी CDR उपलब्ध नव्हते असे सरकारी पक्षानं स्पष्ट केलं. कोर्टानं असं म्हटलं की जे आरोपी आहेत त्यांचे CDR काढले गेलेले नव्हते. मात्र जे सरकारी पक्षाकडून असं म्हणण्यात आलं होतं की त्यावेळी जेव्हा पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली त्यावेळी CDR काढण्याची जी सिस्टम होती ती अवेलेबल नव्हती असं देखील सरकारी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा नाही त्यानंतर तरी दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का हे दर्शवता आलं असतं असं कोर्टानं म्हटलंय. म्हणजे सरकारी बाजूने स्पष्ट करण्यात आलं होतं की जेव्हा ही CDR काढण्याची पद्धत नव्हती ते सोडून द्या, मात्र नंतर देखील तुम्हाला CDR काढता आला असता की हे जे आरोपी आहेत ते एकमेकाच्या संपर्कात होते हे दर्शवता आलं असतं असं कोर्टानं म्हटले. माफीच्या साक्षीदाराने आपल्या जबाबात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत मात्र त्याला आधार नाही. तो ज्या इंद्रपूर येथे राहत होता त्या बाबतीत कुठलाही पुरावा नाही असं कोर्टानं म्हटले. आनंदी देवी यांच्या माफीच्या साक्षीदाराला घरच्या आजोबाला म्हणजे आनंदी देवी यांनी एक जबाब दिला होता. त्या जबाबात असं आनंदी देवी म्हटलं होतं. आनंदी देवी यांनी म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या आईंनी असं म्हटलं होतं की माफीच्या साक्षीदाराला घराच्या आजूबाजूला फिरत असल्याचं जबाबात त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र पहिल्या जबाबात ते नव्हतं. आनंदी देवी राजे निंबाळकर यांनी जो पूर्वी जबाब दिला होता त्यामध्ये असं म्हटलेलं नव्हतं आणि दुसऱ्या वेळेस जबाब जो दिला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जो माफीचा साक्षीदार आहे तो घराच्या आसपास फिरत होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं की तुम्ही पहिल्या जबाबात हे म्हटलेलं नाही मात्र दुसऱ्या जबाबात ते म्हटलंय, त्यामुळं त्यांनी ते ग्राह्य देखील पकडलेलं नाही. माफीचा साक्षीदार यानं आरोपीकडून 2 वेळा 1.5 लाख आणि एकदा 2.5 लाख घेतल्याचं सांगितलं. मात्र नंतर परत आपली विधानं बदलतो. हे पैसे माफीच्या साक्षीदाराने शूटरला 20 लाखांकडे 2.5 लाख दिले. मात्र त्यातही तो साक्ष बदलतो. बिहारमधून आपण या घटनेसाठी बंदुका घेतल्या, तिथून सीमानला जातो, मग UPला जातो. मात्र याबाबत कसलीही नोंद किंवा तिकीटं नाहीत. या साक्षीदाराचाही साक्षी गृहीत धरण्याजोगी नाही असं कोर्टानं म्हटलंय. या व्यतिरिक्त एक पुरावा आहे. पेपर देण्यापूर्वी किंवा नंतर साक्षीदार हा राकेश मारिया यांना भेटला. माफीच्या साक्षीदाराचं एकदा नाही तर 10 वेळा म्हणणं आहे की मारिया यांच्या सांगण्यावरून त्याला अटक झाली. मग मारिया यांचा जबाब नोंदवला का गेला नाही. अशा परिस्थितीत हा पुरावा अभ्यासला गेला. माफीचा साक्षीदार म्हणतो की तो आरोपी पद्मसिंह पाटील यांना मलबार हिल या म्हणजे पद्मसिंह पाटील यांचा जो मलबार हिल इथला जो बंगला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटला माफीचा साक्षीदार. मात्र कोर्टानं हे देखील म्हटलेलं आहे की पद्मसिंह पाटील यांचा बंगला जो आहे तो मलबार हिल येथे नाहीच, त्यांचा बंगला जो आहे तो कोल्हाबा येत आहे. म्हणजे माफीचा साक्षीदार खोटं बोलतोय असं देखील कोर्टानं त्या ठिकाणी नोंदवलं. साक्षीदार हा ठाण्याचा राहणार आहे, मोठा व्यापारी आहे, पोलिसांचा खबरी आहे, मग त्याला मुंबईची माहिती नाही हे गृहीत धरणं चुकीचं आहे. पहिला जबाब खरा वाटतो, दुसरा खोटा वाटतो.
दोन्ही वाचले की तफावत वाटते असं कोर्टानं म्हटलंय. मारिया यांना भेटून स्कॉचची बाटली दिली असे त्यानं म्हटलेलं आहे. मात्र मारिया यांनी हे आरोप खोडून काढले. मारिया यांना भेटल्याची कुठलीही नोंद नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. माफीच्या साक्षीदारावर तपास अधिकारी हा गुन्हा पुढे तपासत असेल तर मारिया यांचा जबाब आधी घेतला नाही, नंतर का घेतला गेला, मारिया यांना प्रश्न का विचारले नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर एकंदरीत जर हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर हे प्रकरण माफीचा साक्षीदारावरच कोर्टानं अवलंबून धरलं आणि माफीचा साक्षीदार याने वारंवार जे जबाब बदलले ते कोर्टाने नोंदवले आणि याच जबाबावर त्यांनी सर्व आरोपींची जी आहे ती निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं या ठिकाणी ठरलं. आता कोणते जबाब ग्राह्य धरले हे देखील आपण बघूया. माफीचा साक्षीदार 3 वेळा नागपूरला गेला. तिन्ही फेऱ्याबाबत जबाबात वेगवेगळी माहिती दिली. माफीचा साक्षीदार याने पिंटू सिंग नावाच्या शूटरला हायर केले. त्यानंतर दोघे कुठेतरी गेले. या दोन्हीबाबत कुठेही मॅच होत नाही. प्रत्येक वेळी आरोपी इंद्रप्रस्थ येथे वास्तव्यास होता. पैसे मिळाल्यानंतर गाडी घेतली, चालक ठेवला, चालकाचा जबाब नोंदवला. त्यात गाडी घेताना चालक सोबत होता. दोघे गाडीने ठाण्याहून लातूरला गेले, तिथून शिर्डीला देवदर्शनाला गेले. आता साक्षीदाराने दिलेला जबाब, चालकाचा जबाब यात तफावत आहे. एकूणच माफीच्या साक्षीदाराचे बदलते जबाब पाहता यानंतर आम्ही फक्त शेवटचा जबाब ग्राह्य धरावा असे जर का सरकारी पक्षाचे म्हणणे असेल तर ते योग्य ठरणार नाही असं देखील कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. गाडी कितीला घेतली यातही तिघांमध्ये तफावत आहे. या सगळ्या गोष्टी पाहता माफीचा साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे किंवा सोयीनुसार तो साक्ष बदलत असल्याचं निदर्शनास येते. जी गाडी घेतली त्याच्या किमतीतही तफावत आहे. घटनेनंतर गाडी ही एका छोट्याशा घराच्या बाजूला लावली, दुसरा सांगतो बंगल्याच्या बाजूला लावली. मात्र पोलीस तपासानुसार जे आहे ते गाडी मोकळ्या जागेत सापडली. त्यामुळे हिथं पण त्या ठिकाणी तफावत दिसून आली. गावाकडे 2 साक्षीदार जे तपासले तेही सांगतात गाडी मोकळ्या जागेत सापडली. गाडीचा रंग एकाही साक्षीदाराला आठवत नाही. गाडी जळून खाक झाली होती. जप्ती पंचनाम्यात गाडी हिरव्या रंगाची म्हटली आहे. गाडी जळून खाक होती. तर रंग कसा तपासला तर गाडीचे कागदपत्र पाहून ते रंग पाहिले. गाडीच्या आधीचे फोटो पाहिले मात्र ते सिद्ध झालेले नाही. दोन्ही पक्षांनी याबाबत काहीही न दिल्याने न्यायालयाने त्यावर भाष्य करणं टाळलं. हा होता पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील कोर्टाने नोंदवलेलं एक निरीक्षण. कोर्टाने सर्व प्रकरणाची भिस्त जी आहे ते माफीच्या साक्षीदारावरच अवलंबून ठेवलेली होती आणि या माफीच्या साक्षीदाराचे जबाब जे आहेत ते वेगवेगळे होते, त्याची उत्तरं वेगवेगळी होती. त्यामुळे या प्रकरणात 9च्या 9 आरोपींना कोर्टानं निर्दोष त्यांची मुक्तता केलेली आहे. थांबूया इथेच.